मॉर्निंग मित्रांनो, सकाळ झालेली आहे. आता ऊन पण निघालेली आहे. तर माझी मम्मी शेतात गेलेली आहे. तर मी आता त्यांना आमच्या गाईसाठी गवत घ्यायला गेलेले आहे. तर ती काकू सापडली आमच्या घराकडून येत असताना की तुझी मम्मी बोलवत आहे. तर मी मम्मीला मदत करायला चालली आहे. आणि ऊन पण निघाले आहे. 9:30 वाजलेले आहेत. तर घरची कामं करून मी घरची कामं करू लागते, घरी पण मदत करू लागते. आणि आता मम्मी घरची कामं आटपून शेतात गेलेली आहे गाईसाठी गवत आणायला. तर आता मम्मी थोडा अर्ध्या इकडे आलेली आहे. तर त्यांच्यासाठी आता मी मदत घ्यायला चाललेली आहे, मम्मीची हेल्प करायला. तर अशा प्रकारे कामं करून शेतात पण जावं लागते. आणि आमच्याकडे एक गाय आहे, तर त्यांच्यासाठी रोज गवत पण आणायला लागते शेतातून. तर मम्मी अगोदर गेलेली आहे. तर मी आता चालली. आणि हे बघा आमच्या गावाकडचे परिसर आणि तुम्हाला आमच्याकडचे वावर पण दाखवत आहे. चला आता आपण थोड्या वेळात वावरात पोहोचू. पण सध्या पोहोचायला आहो. घरापासून आमच्या गावाकडे शेतं लागलेली आहेत आणि शेतामध्ये धान लावलेलं आहे. तर आपण हळूहळू चला निघू शेताकडे. आणि शेतामध्ये आम्ही आता पोहोचलेलेही आहोत. हे बघा माझ्या काकाचे शेत आहे. ह्यांच्या शेतात हे धान लावलेले आहेत. आम्ही सुद्धा पण धान लावलेले आहोत. पण हे माझ्या काकाचे वावर आहे. अशा प्रकारे मम्मीला बघत आहे. शेताकडे कुणाकडे आहे तर माहिती नाही, कारण की आपण बघितलं तर दूर दूर शेत आणि वावरच वावर आहेत लागून. अशा प्रकारे ऊन सावून असते. आता थोडा वेळ ऊन आहे, तर थोडा वेळेत सावली येते. आणि हे बघा धान निघलेले आहेत. आणि दिवाळीपर्यंत हे कापून पण घेणार. तर अशा प्रकारे हे बघा गावाकडे धान लावले जाते. आणि मम्मी दिसलेली आहे मला. तर आता मम्मीजवळ आपण पोहोचू जवळ. आणि हे बघा हे आमचे वावर आहे. आणि माझी मम्मी तुम्हाला दाखवत आहे. ते बघा माझी मम्मी मोटार बघत आहे लाईट आहे की नाही. तर बघा मम्मीने घास आणले, गवत आणलेलं आहे ते पेंडी. तर आता आपण मम्मीला हेल्प करू आणि घरी निघू. बघा एवढे सारे गवत मम्मीनं कापून आणलेले आहे. आणि मोटार बंद पडलेली आहे, कुठंतरी बाहेर निघाले असेल असे म्हणत आहे, म्हणून चेक करत आहे मम्मी. पर सध्या आता कुणाला तरी बोलू आणि दुरुस्त करू, मोटार चालू करू, कारण की आमच्या धानाला पाणी लागत आहे. तर आता आपण हे गवत घेऊ घरी जाऊन. अशा प्रकारे आम्ही डोक्यावर आता गवत उचललेला आहे आणि डोक्यावर घेऊन चाललेली आहे. माझी मम्मी माझ्या मागे येत आहे बघा. आणि मी डोक्यावर गवत घेतलेली आहे. आणि आता आपण घरी जाऊ आणि गवत ठेवू. आणि एवढे सारे गवत असते म्हणून मम्मीला थोडा त्रास होते, म्हणून मम्मीला मदत करायला आलेली होती मी. अशा प्रकारे आम्ही रोज गवत तोडायला आणि घ्यायला आणायला चालतो. तर मी आता याला गवत घेऊन जात आहे. तर मित्रांनो, तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक कमेंटसुद्धा नाही करा आणि आम्हाला सपोर्टसुद्धा नाही करत, तर व्हिडिओ बनवायची इच्छाच नाही होत. कारण की तुम्ही सपोर्ट नाही करणार आणि आपल्या व्हिडिओला लाईक नाही करणार, तर आम्ही व्हिडिओ कशाला तरी बनवू. आणि आम्ही एवढे प्रयत्न करतो चांगले व्हिडिओ बनवण्याचे, पण तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईकच
आणि सबस्क्राईब आणि शेअर नसत करत असाल तर कशासाठी व्हिडिओ बनायचं। अशा प्रकारे मी थकून गेली आहे। आता इथं थोडा वेळ थांबू आणि घरी निघू। तर मित्रांनो, मला थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे मी लवकर थकतो, पण आता घरी कुणी नसल्यामुळे सगळे काम करावं लागते आणि मला थकवा तर लवकरच येते मित्रांनो, कारण की मला थोडं दुसरं प्रॉब्लेम असल्यामुळे। मी गवत घेऊन आणलेली आहे घरापाशी, घराजवळ आणलेली पण आहे। बघा मित्रांनो, मी गवत आणली आहे आणि गवत इथं ठेवलेली आहे। आणि ते बघा माझ्या काकूनं सुद्धा आपल्या शेतातून गवत आणलेले आहे। आणि ते दूर बघा माझे काका आहेत, ते आपल्या गाई बैलला चरायला बांधायला चाललेले आहेत। आणि हे बघा माझे काकू आणि मी आणलेलं हे गवत बघा। आणि मम्मी येत आहे शेतातून हळूहळू, मम्मी येत आहे पाठीवर घेऊन, कारण की ते डोक्यावर गवत आणू सुद्धा शकत नाही, म्हणून पाठीवर गवत घेऊन आलेले आहेत। चालू झालेलं आहे, आता मी गाई बांधायला चाललेली आहे। इकडचा ऊनमध्ये वारून जाते। मी बघा माझी काका बैल नेत आहेत बांधायला। बघा गाई इथं चरायला लागलेली आहे, तर इथं मी बांधायला जात आहे। ऊन पण निघालेली आहे खूप आज, आणि घरी पण आंघोळ वगैरे झालेली आहे। आणि आता मी गायला चरण्यासाठी बांधायला नेत आहे। हे बघा माझी गाय किती सुंदर आहे, आणि गायला कोण कोण मानतात आणि कुणाकडे गाय आहे तर मित्रांनो, मी महाराष्ट्रातली आहे, तर मला हिंदी पण बोलता येते, पण तेवढी फार हिंदी न बोलल्यामुळे मी आज आपल्या लँग्वेजमध्ये व्हिडिओ बनवत आहे। जर तुम्हाला माझी व्हिडिओ चांगली वाटली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता मला विचार पडला की गाईला बांधू कुठं चरायला, कारण की इकडे गवतच काही आहे, आणि गवत जिथं राहते तिथे गाईला बांधू। अशा प्रकारे गाई पण आमची दिवसभर चरणार। तर मला विचारायचं आलं की गाय कुठं बांधायचं। मित्रांनो, ही आमची वाडी आहे, इथं आम्ही तुरी, अजून भेंडी, चवळीची शेंग, लौकी आणि भुट्टा पण लावत असतो, पण ह्या वर्षी इथं काहीच लावलेला नाही, म्हणून मी आज गाईला, इथं गवत आहे थोडाफार, तर आज इथंच बांधून घेते। रिकामी जागा असल्यामुळे इथं गाय बांधून झालेली आहे। आता मी घरी निघत आहे। एवढं सारं घरचं कामं करावं लागतात मम्मीला आणि मला। आता आपण शॉर्टकट रस्त्याने घरी निघू। बघा हे माझे घर दिसत आहे इथं, आणि ही रिकामी असलेली आमची वाडी म्हणजे जागा। आणि बघा हे लिंबूचे झाड आहे, इथं खूप सारे लिंबू लागलेले आहेत मित्रांनो। बघा अशा प्रकारे लिंबूचे झाड आहे, आणि इथे किती सारे लिंबू लागलेले आहेत,
बघा मित्रांनो, जर कुणी लिंबूचे झाड बघितले नसेल तर बघून घ्या, किती सारे लिंबू लागलेले आहेत इथं. बघा अशा प्रकारे मी घरी पोहोचली आहे. आणि हे बघा, आज आंघोळ केलेले कपडे पण धुवून झालेले आहे. आणि फायनली मी आता घरी पोहोचलेली आहे. तर बघा, मी पुढच्या दारी आलेली आहे आणि माझी सुजुकी आणि मम्मी मी जो गवत आणली त्यांना चांगल्या प्रकारे ठेवत आहे एका ठिकाणी. हे बघा, आणि हा गवत आणि मम्मी ठेवत असलेला तो गवत. हे बघा, मी जास्वंदची कांडी आणलेली आहे लावायला त्या एका ताईच्या इथून. हा गुलाबी कलरचा जास्वंद आहे. इथं लागलेले पण आहे. त्या ताईला मी ही कांडी म्हणजे काडी मागलेली आहे जास्वंदाची, हिला लावायला आणली आहे. आता हिला लावू. बघा, आता कालच आणली होती पण यांचे पिवळे पानं होऊन गेले. याला लवकर लावा लागेल नाहीतर हे मरून जाणार. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथंच संपवू. आणि व्हिडिओ तुम्हाला पसंत आलेले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा. आणि असेच आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मिळू.